अशा पद्धतीने पास्ता बनवला तर तुम्ही सारखा घरीच बनवणार, बाहेरचा अजिबात खाणार नाही. का तर खूप सोपं आहे. पहिल्यांदा तर इथं कांदा, कॉर्न आणि ब्रॉकली छान ऑलिव्ह ऑइल आणि बटरमध्ये मी परतून घेतली. याच्यामध्ये मशरूम पण ॲड केलेत. कॉर्न काय उकळलेले नव्हते म्हणून छान असे कॉर्न आधी तेलामध्ये फ्राय केले. नंतर टोमॅटो ॲड केला, उकळलेला पास्ता टाकला. नंतर पिझ्झा पास्ता सॉस, सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे पिझ्झा पास्ता सॉस. नसेल तर घरीच टोमॅटोची प्युरी बनवा आणि ते त्याच्यामध्ये ॲड करा. याच्यामध्ये मी नंतर केचप घातले, काळी मिरीची पूड घातली, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घातले, मिओनिज पण घातले, पण ते ऑप्शनल आहे. घालू वाटलं तर घाला, नाही घालायचं तरीही चालेल. पाणी टाकायचं तुम्हाला किती ड्राय पास्ता किंवा लिक्विडी आवडतो त्यानुसार, आणि चीज टाकायचं. आता चीज हे तुमच्या हातात आहे, तुम्हाला किती चीज आवडतं, जेवढं पाहिजे तेवढं टाका. 1 मिनिट ठेवा. मिक्स झाल्यानंतर छान अशा प्लेटमध्ये सर्व करा. तेव्हा तर वाटेल की हा बाहेरच्या सारखा पास्ता आहे. खूप छान असा पास्ता होतो, झटकीपट. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.